अशोक चव्हाण यांनी आज काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे। याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत कमल किशोर कदम साहेब आहेत। कदम साहेब, अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिलेला आहे, आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे? आता ते पक्षाचे सिनियर नेते आहेत आणि त्यांनी राजीनामा दिल्याच्या नंतर 2 दिवस वाट पहा म्हणून सांगितलेलं आहे। 2 दिवस वाट पहा म्हणून सांगितल्यानंतर मधातच काही प्रतिक्रिया देणं हे बरोबर नाही। कदाचित त्यांना राजकारणाचा कंटाळा आला। आता कंटाळा यावा असंच राजकारण झाले ना, तर नको बाबा या सगळ्या भानगडी रोज किरकिर कुठं करा, मग विश्रांती घ्यायचं ठरविलेलं असलं तर आता त्यांच्या नक्की मनात काय आहे हे आता मला काय माहीत। तुम्ही त्यांची बाईट घेतली किंवा त्यांना जर विचारलं तर ते जास्त संयुक्तिक होईल। एकंदरीत पाहिलं तर इंडिया आघाडीच्या ज्या बैठका होत होत्या त्याच्यामध्ये अशोक चव्हाण समन्वयक होते, सगळं तेच ठरवत होते। आता पुढचं इंडिया आघाडीचं भवितव्य काय वाटतंय? त्याच्या सदस्यांनी ठरवायचं, इंडिया आघाडीच्या सदस्यांनी ठरवायचं आहे। मला असं वाटतं बरं का की काँग्रेस जी अनेक तुकड्यामध्ये विभागल्या गेलेली आहे त्यांना एकत्र यावं लागेल। इकडे तृणमूल काँग्रेस, तिकडे काँग्रेस, महाराष्ट्रामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता आणखीन हे झालं, विभागणी झाली। तर आता काँग्रेस विचाराची जेवढे काँग्रेसचे लोक आहेत त्यांना एकत्र येऊन काही दिवस सत्तेपासून दूर राहून लोकांची कामं करून पक्ष उभा करण्याचं काम करावं लागेल। आता जे सत्तेशिवाय राहू शकत नाही ती लोक पक्षांतर करून पक्ष सोडून चालले। पण लोकशाहीमध्ये लोकशाही टिकवायची असली तर विरोधी पक्ष लागेल ना। सगळेच मोदीकडे गेले तर मोदीला किती भार होईल? सत्तारूढ पक्ष चालवायचा आणि विरोधी पक्षही चालवायचा, दोन्ही कामं त्यांना करावं लागतील। तर त्याच्यामुळं मला असं वाटतं काही सैद्धांतिक मतभेद नसावेत काँग्रेसमध्ये। काँग्रेसमध्ये सैद्धांतिक मतं जर काही असले तर बसून चर्चा करावी आणि सर्वांनी एकत्र येऊन काँग्रेसचा पक्ष बांधणीचा कार्यक्रम हातात घ्यावा। एकंदरीत संजय राऊत असं म्हणत आहेत की हे सगळं ईडी झालं, CBI झाले, यांच्या भीती दाखवून ते सगळं ह्या गोष्टी करतात। आता ते पत्रकारांना जास्त माहीत ना, काहीतरी अडचण असेल, काहीतरी असेल, हे जे तुम्ही काही लोक मोकळं बोलतात, काही लोक बोलत नाहीत। पण ईडी, CBI, बाकीच्या चौकशा या सगळ्या टाळण्यासाठी आमच्या हर्षवर्धन पाटील इंदापूरचे त्यांना सांगितलंच की मला आता शांत झोप येते म्हणले। मी पक्ष बदलून गेलो भाजपमध्ये, आता मी शांत झोपतो म्हणले। आता बाकीच्यांना सगळ्यांना असं वाटत असेल शांत झोप यावं, मग शांत झोप येण्याचा सोपा मार्ग म्हणून आता ते अवलंबतात। ते कमल किशोर कदम ज्यांनी आत्ताच आपल्यासोबत बातचीत केलेली आहे। कॅमेरा पर्सन पुरुषोत्तम जोशीसह अभिषेक एकबोटे, ABP माझा, नांदेड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।